पूर आला तरी मागे हटणार नाही. जीव वाचवण्यासाठी जीवरक्षक टीम रात्रंदिवस सज्ज. कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी आणि संभाव्य पूरस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असतानाच सांगलीकरांना दिलासा देणारी बाब म्हणजे जीवरक्षक टीम जीवाची पर्वा न करता मदतीसाठी सज्ज झाली आहे. कोणाचाही जीव धोक्यात जाऊ नये, प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत वेळेत मदत पोहोचावी या एकाच ध्येयाने टीमने आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क केली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूरज कासलीकर यांच्या नेतृत्वाखाली जीवरक्षक टीमने कृष्णामाई घाट परिसराची पाहणी करून बचाव कार्याची तयारी पूर्ण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने चंद्रहार पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या 2 रुग्णवाहिका आता पूरग्रस्तांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे, जखमी व आजारी व्यक्तींना तातडीची वैद्यकीय मदत देणे आणि गरज पडल्यास रुग्णांना त्वरित दवाखान्यात दाखल करणे अशी महत्त्वाची जबाबदारी ही टीम पार पाडणार आहे. जीवरक्षक टीमचे प्रमुख शुभम उपाध्याय यांनी सांगितले की संकट कितीही मोठे असले तरी मागे हटणार नाही. प्रत्येक नागरिकाचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणत्याही क्षणी मदतीसाठी आमची टीम सज्ज आहे. यावेळी सूरज कासलीकर, रतन आवळे, सुनील उपाध्ये, अजय रहमाने, योगेश कोळपे, ओम वानखेडे, सूरज चव्हाण, बसवराज कोळी, निरंजन दळवी, ओम चव्हाण, दीपक पाटील, प्रवीण शिंदे, ओम धोत्रे, मयुरेश मद्रासी, राजेश कांबळे, प्रशांत कांबळे, नकुल मद्रासी, रेणुका फाउंडेशनचे वैभव शिंदे, अपिक शेख, सुहास पडळकर तसेच विश्वसेवा फाउंडेशनचे यश पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे 80% समाजकारण, 20% राजकारण हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सर्व महाराष्ट्रात व बाहेर सर्व इतर ठिकाणी काम करत आहे. त्याच अनुषंगाने पहलवान चंद्रहारदादा पाटील जीवनरक्षक टीम कुपवाड हे अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. जीवनरक्षक टीमचे प्रमुख शुभम उपाध्याय असतील, त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी असतील, त्यांनी आता कृष्णामाईची जी आपली पातळी वाढत आहे या पातळीच्या हिशोबाने आज एक प्रकारचं प्रात्यक्षिक म्हणा किंवा त्यासाठी काय पुढे उपाययोजना करायला लागेल याचं निरीक्षण करण्यासाठी आज ही सर्व टीम आज इथे कृष्णामाईच्या आपल्या या घाटावरती आलेली आहे. पातळी झपाट्याने वाढत आहे. पूर्व नियोजन असावे म्हणजे कमीत कमी नुकसान होईल व लोकांना त्रास होईल म्हणून त्यांनी आज इथं भेट दिलेली आहे. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ही टीम आहे. 24 तास प्रशासनासोबत ही टीम काम करते. कुठल्याही प्रकारच्या वेळेचं किंवा या प्रकारचं ही पूर्व बंधनात राहत नाहीत, धावून येतात लोकांच्या मदतीला. शिवसेना कुपवाड शहराच्या वतीने शहर प्रमुख म्हणून मी ह्या टीमला जे सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य करण्यास आम्ही आश्वासन देतो व इथून पुढे या टीमचं सर्व काम अशा रीतीने उत्तम चालू राहावं अशा शुभेच्छा देतो. लोकांच्या मदतीला उपयोगी पडावे यासाठी हे करतो. तसंच परवा चंद्रहार पाटील यांनी या जीवनरक्षक टीमसाठी परवा 2 अँब्युलन्स दिलेले आहेत. त्याचंही ही मुलं अतिशय उत्तमरित्या काम करतायत. कुणालाही कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी त्वरित जीवनरक्षक टीम असू दे किंवा माझा नंबर असू दे शिवसेना कुपवाड शहराला संपर्क करावा. त्यांना तातडीने मदत जागेवर पोहोचवेल, मदत करतील एवढंच आश्वासन आपल्या माध्यमातून मी देतो व जीवनरक्षक टीमना या सर्व प्रसंगी काम करण्याची बळ देऊ असे विश्वासाची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव शुभम उपाध्ये. डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहारदादा पाटील युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून जीवरक्षक टीम ही सांगली, आपली कुपवाड, बेडक, आटपाडी, विटा, कोल्हापूर या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज आहे. जर आपत्ती आली तर टीम आपली सगळ्यांना मदतीसाठी रुग्णवाहिका आम्ही उपलब्ध केलेली आहे. तातडीची मदत लोकांना दिली जाणार आहे. चंद्रहारदादांच्या माध्यमातून, जीवरक्षक टीमच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करीत आहोत आणि प्रशासनाबरोबर आम्ही हे काम खांद्याला खांदा लावून आम्ही हे काम करणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.